हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग। तर आता उठली मी लवकर आणि आंघोळीला पाणी ठेवलेले आहे आज हीटर लावून। तर हा नवीन हीटर आणलेला आहे, तुम्हाला माहितच आहे। मयंक अजून झोपलेलाच आहे। लवकर उठली मी, म्हणलं आंघोळ वगैरे करून घ्यावं, आपला स्वयंपाक पाणी करावं, तोपर्यंत तो उठतोच। तर इकडे मी चहा वगैरे ठेवला, ब्रश केला, चहा ठेवला, आंघोळ तर झाली होती, आंघोळीनंतर चहा पिते बरं का आज। तर या तुम्ही पण चहा प्यायला, चहासोबत टोस्ट पण आहे। हा व्हिडिओ आहे सोमवारचा, तुम्हाला कधी बघायला भेटेल मला माहित नाही, पण जेव्हा पण बघायला भेटेल। हे बघा रेसिपी केलेली आहे मी, रेसिपी दाखवते मी तुम्हाला मटकीच्या भाजीची। तर ते एक अंडा राहून गेला फ्रीजमध्ये, तुम्ही कोणी ना कोणी हे करणारच, मला माहीतच आहे की अंडा आहे, श्रावण महिना आहे, असं तसं, तर ते फेकून द्यायचं आहे, लई दिवसाचं आहे घरामध्ये, तर लक्षात नाही राहिलं माझ्या। तर असू द्या, इथं मी मटकीची भाजी केलेली आहे। आम्हाला पाणी टाकूनच मटकीची भाजी आवडते, मला तशी कोरडी आवडते, पण मयंकला पाणी भाजीशिवाय होत नाही। तर इकडं पीठ पण मळून ठेवलेलं आहे, चपात्या करायचे, माझं आवरलंय, आंघोळ देवपूजा सगळं झाली। आणि हा बघा बाबा, मयंक अजून उठायचं नाव घेत नाही, पार 10:30 वाजले तरी। हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर। तर कशा सगळे मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे। तर मस्त राहा, स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा। आणि फ्रेंड्स, आयुष्य एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल। ओके, तर आता माझं अर्धपर्ध तर आवरलेलंच आहे, काही नाही, धुणं भांडे करायचं निघायचं। तर मयंक अजून उठलेला नाही आहे। ही मुरणी आहे ना, मुरणी इकडं मयंकला आंघोळीला पाणी ठेवलंय। उठ रे बाबा, शाळेत जायचं का नाही? अजून पांघरू झोपतो, हे बघा अजून उठला नाही। तर ही मुरणी आहे ना, या मुरणीने सगळा माझा चेहऱ्याचा लुक चेंज करून टाकलेला आहे। तर कशी दिसते नक्की मला कमेंट करून सांगू शकता। रात्री लाईव्हला पण दाखवली, त्यामुळे आता मी जास्त बोलणार नाही या विषयावर। फक्त एवढंच आहे की घ्यायची नव्हती पण घेऊन झाली। ते म्हणतात ना, कधी कधी असे ॲक्सिडेंट होतात आयुष्यात की विचारू नका। ॲक्सिडेंट म्हणजे ते ठोकणंवाला ॲक्सिडेंट नाही बरं का, अशा पद्धतीचे ॲक्सिडेंट आपण घ्यायला करायला काही जातो ना, होतं भलतंच काही, त्याला पण ॲक्सिडेंट म्हणतात। तर मी जसं की मी बटनवाला मोबाईल घ्यायला गेली पण तो मोबाईल घेऊन आली, तसं हे मी मुरणी काही विषय नव्हता, ते काढून बघायला गेली आधीची मुरणी, तर ती तुटली, खुळली, आणि ते मला पर्याय नव्हता, मग ही दुसरी घेतली। कारण मला सोन्याच्या, मग ते काय म्हणतात त्याला, सोन्याशिवाय दुसरं कोणते सूट होत नाहीत। तर अजून एक गोष्ट दाखवणार आहे तुम्हाला। तर फायनली माझं एक खूप मोठं स्वप्न पूर्ण झालेलं आहे काल, जे की मी खूप दिवसाची विचार करत होती की आज होईल, उद्या होईल। अजून माझे व्हिडिओ एडिट करायचे राहिलेत बाबा, व्हिडिओ एडिट करायचे आहेत, आणि टायमिंगच्या आत सगळे कामं झाले पाहिजेत ना। आता मयंकचं आवरून द्यायचं, जे उठणार, स्वप्न पूर्ण झालं। तर माझं स्वप्न माझं पूर्ण झालेलं आहे, तुम्हाला दाखवते। इथं स्टँडवर मोबाईल लावून देते, थांबा जरा। फ्रेंड्स, मयंकला काही उठू वाटत नाही। ही चांगली दिसते का? खरंच मला तर वेगळंच वाटायला लागलं, म्हणजे ते सवय नाही ना असली मुरणी घालायची, आणि काय म्हणतात त्याला, असं लुक चेंज झालेला आहे थोडंसं, आणि सवय पण नाही मला असली मुरणी घालायची, त्यामुळे सगळं सवय लागोच तो जरा। तर बघा, मला अंगठ्या घालायचा लय शौक आहे। ही अंगठी माझी जशी तशीच आहे, ही पण जशी तशीच आहे, पण इथली अंगठी तुटली आणि इथली पडली म्हणजे ते बेडवर पडली होती ती। ही अंगठी मी करून आणलेली आहे बघा, म्हणजे सेम करून आणली होती, तशीच दिसते का? तर जशी होती तशीच आणली, फक्त कलर चेंज आहे। ती ऑरेंज कलरची होती आणि ही थोडंसं ग्रीन, एकदम याचं पोपटी कलर म्हणते याला, मेहंदी कलर सारखी। तर ही अंगठी मी आता बघा, आहे ना छान। तर ही अंगठी मी आता अशाच फिट अंगठ्या आवडतात मला। तर बघा कशी दिसती, मला नक्कीच सांगा। आय होप छानच दिसत असेल। तर ही झाली अंगठी, पण अजून एक तुम्हाला लय मोठी वस्तू दाखवणार आहे। आपला आनंद, आपलं दुःख कोणासोबत शेअर करायचं, आपली यूट्यूब फॅमिलीच आहे ना। हे बघा, गेस करा बरं काय असेल, गेस करा पटापटा, दाखवायच्या अगोदर गेस करा, कमेंट करा, थांबते मी, कमेंट करा काय असेल याच्यामध्ये। माझं खूप म्हणजे 7-8 वर्ष झाले स्वप्न होतं, आज करील उद्या करील, आज करील उद्या करील, ते फायनली पूर्ण झालेलं आहे। उठा आवरा। तर हे बघा काय,
पायलिया हो 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 हो, पायलिया हो 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 हो, मेरी पायलिया गीत गाए सरगम लाए, तुझको पास बुलाए पायलिया। मला गाणे बिणे येत नाही बरं का, पण मग ट्राय करते कधी कधी, समजून घ्यायचा। ते ही अशी डिझाईन आहे बघा, तुम्हाला दिसते का नाही त्या कॅमेरामध्ये काय माहिती, तरी मी दाखवण्याचा प्रयत्न करते। हे बघा अशी डिझाईन आहे त्या पायलियावरची, दिसते का? आय होप दिसत असेल। ही बघा एकदम अशी सिंपल डिझाईन आहे, जास्त मला असल्या हेवी आवडत नाही, पण त्या पण बऱ्याच महाग झालेल्या आहेत। तर ते सोनाऱ्याचे पैसे थोडेफार उधारी राहिलेत माझ्याकडं, म्हणलं नंतर देईल, बिल त्यांच्याकडे जाईल, नाही तर बिलावर बघून सांगितलं असतं। तरी हे 5,000च्या आसपास झालेले आहेत। किती ते मला सोन्या चांदीतलं एवढं कळत नाही बरं का, हे तोळा म्हणतात का ग्रॅम म्हणतात का काय म्हणतात मला नाही माहिती, भार म्हणतात चांदीला भार। तर ह्या लय मोठ्या भाराच्या आहेत, एकदम जड आहेत, अशा वजनी आहेत त्या पट्ट्या, त्या काही हलक्या नाही आहेत बघा। तर आता मी हे घालणार आहे आणि घरभर छमछम छमछम करत फिरणार आहे। तर मला पट्ट्या घालायला लय आवडते, पण मग चांदीच्याच पाहिजे होत्या। आपण त्या असल्या साध्या पट्ट्या घेतो आणि मग काय होतंय, खराब होते, फेकून द्यावं लागतं किंवा मग ते घासून परत वापरावं लागतं, तर ते नाही आवडत मला। एकदाच होईल चांदीच्याच घ्यायच्या, अशा कितीतरी पट्ट्यांमध्ये आपण पैसे घालतो ना। तर आता मी हे वेअर करणार आहे, कसे आहेत नक्की सांगा मला कमेंटमध्ये। तर चला, मला उशीर झालेला आहे, काय राव हे खुलं ना झाले, खुल्लं खुल्लं। तर चला उशीर झालेला आहे, अजून मला चपात्या करायच्या, पोराचं आवरून द्यायचं, व्हिडिओ एडिट करायचा, आपण निवांत बोलू। मला फक्त हाच गिफ्ट तुम्हाला दाखवायचा होता, तर 1 मिनिट थांबा जरा। तर हे बघा कसे दिसतेत पट्ट्या, आहेत ना छान, मला तर फार आवडल्यात। तुम्हाला कशा आवडल्यात का नाही आवडल्यात ते सांगा, नसल बी आवडल्या तर ठीक आहे, कारण घालायचे मला आहेत त्या, आणि एकच नंबर मला असल्या पट्ट्या घालायला खूप आवडते। आणि माझी खूप दिवसाची आवड होती की चांदीच्या पट्ट्या करायच्या एकदाच, तर जास्त छमछम वाजणाऱ्या नाही घेतल्या, पण पायाला छान दिसतील अशा घेतल्या। तर कशा आहेत नक्की कमेंट करा। तर मित्रांनो इकडे चपात्या झाल्या आहेत, भाजी झाली, आणि हा मयंकायचा सब्जा सब्जा म्हणतो, या बाटलीमध्ये टाकायला लावलेत असले मनी मनी बघा, तुम्हाला दिसत असतील। हां, हा कायचा सब्जा आहे काय माहिती, मला माहित नाही, पण याने घेऊन मागितलं आणि मला म्हणलं प्यायचं पाण्यात टाकायचं, पोरं आणतात शाळेत, तर हे काय मला कमेंट करून नक्कीच सांगा। चला आता निघते मी, आवरते। तर मयंकला शाळेत सोडायला चाललेली आहे मी, आवरलेलं आहे माझं। आणि अजून एक गोष्ट आहे, ते नंतर तुम्हाला सांगेन, कशी दिसते नक्की सांगा। ही मोरणी मला काही व्यवस्थित दिसायला नाही लागली, मला असं वाटते चेंज करून घ्यायला पाहिजे, कारण माझा सगळा लुक, चेहऱ्याचा लुकच बदललेला आहे। एक गोष्ट सांगायची होती, मला कोणतरी म्हणत आहेत की हे चॅनल उडविल म्हणे, ते चॅनल उडविल म्हणे, तर तुम्हाला सांगू का, मला तर पहिल्यांदा असं वाटलं बोचऱ्या वकील लावून चॅनल उडवतो म्हणे माझा, आता तर बोचरी चॅनल उडवण्याचे प्रयत्न करते म्हणे, तर असे मला कानावर ऐकायला आलं। तर तुम्हाला सांगू का, एवढं सोपं नाही आहे कोणाचं चॅनल उडवणं, आणि उडवलं ना तर कोणाच्या पोटावर पाय देऊन पुढं जाण्यापेक्षा कोणाच्या छातीवर पाय देऊन पुढं गेलेलं कधीही गर्वानं सांगेल मी। तर तुम्हाला सांगते 10 चॅनल बनवीन, पण या फालतू लोकांच्या पिच्चा सोडणार नाही मी। जसे जसे लोकांना वेळात काढतात ना, तसतशी यांची रियालिटी मी पुढं आणणार। तर असू द्या, ज्यांना वाटतंय की माझं चॅनल वगैरे जाईल, तर त्यांच्या माहितीसाठी सांगते, जसे पुढच्या बाईचे कपडे कमी झालेले आहेत ना, तशी तिची अक्कल जी आहे, बुद्धी ती कमी झालेली आहे। असं कोणाच्याही याच्याने चॅनल उडाले असते ना, तर मग काय नसतं झालं, आपण पहिल्यांदा चुकी केली, त्यांचे थोबाडं दाखवले म्हणून चॅनल उडालं आपलं, नाहीतर उडलं नसतं। आता तसले थोबाडं घेऊ घेऊ आपण नाही रिकामे कामं करत, त्यामुळं आपलं चॅनल उडणार नाही। आणि जरी उडला तरी सगळ्यांच्या छातीवर पाय देऊन पुढं जायला ही करिश्मा कधी पण रेडी आहे, लक्षात ठेवा बरं का। कोणाच्या पोटावर पाय देऊन पुढे जाण्यापेक्षा कोणाच्या छातीवर पाय देऊन पुढे जायचं। चलो मग, तर चला। तर फ्रेंड्स, घरून निघाली, मयंकला शाळेत सोडलं आणि डायरेक्ट मी आली थिएटरला। तर अभिरुची मॉलला आलेली आहे मी, आणि इकडेच थिएटर आहे, तर पब्लिकमध्ये जरा वेगळं वाटतं ते व्हिडिओ शूट करायचं म्हणल्यावर, तरी प्रयत्न करत आहे मी। तर इकडे अभिरुची मॉलला आली होती। आता तुम्ही म्हणणार कशासाठी थिएटरला आली मी, तर थिएटरला पिक्चर बघण्यासाठी आली होती। हे पिक्चर लागलेलं आहे बघा, सैयारा। तर आमचे एक पाहुणे आहेत, दाजी आहेत, त्यांनी मला सांगितलं की तू हे पिक्चर एकदा बघून ये,
म्हणजे का बरं असं म्हणले काय माहिती, पण मला मग ते असं म्हणल्यानंतर असं हे झालं की ठीक आहे बाबा चला बघून तर येऊ, काय आहे विषय बघून तर येऊ. असं तर मी जातेच पिक्चर बघायला जेव्हा वाटेल तेव्हा, पण मग एवढंच आहे की मयंक असतो माझ्यासोबत. पण आता मी मयंकला आणलं नाही, त्याला कारण पण तसं आहे, कारण ही जे मूवी आहे हे मुलांना बघण्यासारखी नाही आहे म्हणे. त्यामुळे म्हणलं चला काहीतरी विशेष असेल याच्यामध्ये बघून यावं. पण तुम्हाला सांगते मला अजिबात आवडली नाही. कोणाला आवडली असेल त्यांनी बघा बाबा. तर उगच व्यर्थ टाईम वेस्ट गेला, पैसे वेस्ट गेले आणि मला तर अजिबात नाही आवडली. मग काय इंटरव्हेल झाला, थोड्या वेळ बघितली पिक्चर, इंटरव्हेल झाला ते काय म्हणता इंटरमेशन, तर ते झालं मध्यांतर. मग मी आली थोड्या वेळ बाहेर, मग बाहेर पण व्हिडिओ शूट केले. तुम्हाला वाटत असेल कोणासोबत, तर कोणासोबत नाही आहे बरं का, एकटीच आहे. तर नंतर परत मग चालू झाली पिक्चर, मग परत पाहायला गेली. एवढं काय नाही या पिक्चरमधून, फक्त एकच शिकायला भेटलं की एखाद्याचं साथ द्यायचं असेल ना मरेपर्यंत, तर त्यांनी किती आपल्याला हाकलून दिलं, हेट केलं, काही केलं तरी त्याला सोडू नका, शेवटपर्यंत प्रेम करत राहा आणि ते निभवा. एवढं याच्यातून शिकायला भेटलं बस. पण एवढी काही खास नव्हती मूवी. जसं की मी एक चिमणी पाखरं पिक्चर बघितली, त्याच्यामध्ये जरा जास्त याच्यापेक्षा रडायला येत होतं. खूप लोक म्हणत होते की हे पिक्चर बघून रडायला येतं. तर जाऊ द्या, कॉपीराईट येईल म्हणून मी आवाज पण नाही दाखवला तुम्हाला आणि हा जास्त पिक्चर पण नाही दाखवू शकत. तर एक सय्यारावाला गाणं मी याच्यामध्ये शूट केलेला होता, तेवढा ऐका मग आपण थांबू. सॉरी बरं का फ्रेंड्स, मी पूर्ण गाणं तुम्हाला नाही ऐकवू शकत, कारण उगाच माझ्या कॉपीराईट येईल, उघड डोक्याला ताण. मला हे व्हिडिओ घेतलेला आहे त्याचं पण भीती वाटत आहे. मग शक्यतो कॉपीराईट वगैरे आलं तर मी डायरेक्ट हे एवढा व्हिडिओ डिलीट करून टाकेल. तर मस्तपैकी मूवी एन्जॉय केला, बरा होता नसल्यापेक्षा. तर जाऊ द्या, पैसे वसूल नाही झाले आणि बोर पण झालं, टाईम वेस्ट झाला, पण नसल्यापेक्षा बरा होता म्हणावा. बघितलं, मग नंतर निघाली रिटर्न जाण्यासाठी. तसंच मयंकला घेऊन गेली घरी. मित्रांनो, सैयारा में सैयारा, अरे रे, तर घेऊन आली मयंकला शाळेतून. एक पार्सल आलंय माझं, लई दिवसाची वाट बघत होती मी. तर ते पार्सल तुम्हाला दाखवते. काय होतंय माहिती का, खूप जण मला म्हणतात की ते गादीवर चादर हातरणं. तर बाबा त्या गादीला कवर का, त्या गादीला जर चादर असता, सॉरी आपलं कवर असता आणि झटकाला काढलं असतं तर एवढं काही वाटलं नसतं. तर म्हणून मी ना हे बघा पार्सल मागवलंय. आता हे पार्सल ओपन करून बघते, गादीवर टाकून बघते, बसलं तर ठीक, नाही तर मग वापस करावं लागेल. तर दाखवते तुम्हाला, कंटिन्यू करा. मॅट्रेस मागवलं, म्हणजे हे कवर टाईपच आहे पण पूर्ण कवर नाही आहे गादीला, मॅट्रेस आहे. मॅट्रेस म्हणतात त्याला, मॅट्रेस. अरे हे बेडशीट नाही आहे, हे कवर आहे याचं. हे बघा असलं मागवलंय मी. टाकल्यावर कसं दिसतंय तुम्हाला सांगते. आधी मला बघू द्या एकदा याचं साईज बघतंय का व्यवस्थित, नाही तर मग वापस करायला वेट. तर फ्रेंड्स, हे मी मिशोवरून मागवलेलं आहे मॅट्रेस, म्हणजे गादीचा कवर वरचा, जेणेकरून चादर वगैरे हातरली असते त्यावेळेस समजा पाणी वगैरे सांडलं बाय चान्स तर ते गादी वल्ली होत नाही त्यासाठी. तर मला मेन म्हणजे गादीचं कवर मागवायचं होतं, पण हे दुसरंच आलं. मेन म्हणजे ते बसलंच नाही. तर मला काही कळतच नव्हतं बाबा, म्हणलं मला वाटलं उलटा हतरलं काय. तर मी दिशा पण म्हणजे व्यवस्थित चेंज पण करून बघितलं, त्याला पण नाही, ते गादीला पुरलं पण नाही. आणि गादीचा कवर खूप जण म्हणत होते गादीला कवर घाल, काय ते बेडशीट टाकत नाही वगैरे. तर तसं काही नाही आहे, बेडशीट टाकतेच मी. बघू शकता हे अशा पद्धतीने बसलेला आहे मॅट्रेस, म्हणजे गादीचा कवर वरचा. फक्त जाऊ द्या, थोडासा अपुरा पडलेला आहे मला असं वाटतं. हे बाई इकडून अपुरा पडलेला आहे थोडा, पण मग वापस करण्याची झंझट, मला तरी वाटते वापस करण्याची झंझट ठेवण्यापेक्षा बरं आहे ठेवून द्या. आता काय करता, अरे त्याच्यावर चादर टाकावं लागते. तर आपली बेडशीट येईल त्या बेडशीटला टाकू. बेडशीट पण मी ऑर्डर केलेली आहे, कारण ती एकच एक बेडशीट ते मागच्या वेळेस मी मिशोवरूनच मागवली होती. तर ती बेडशीट जरा खराब झाली लईच. आता मी दुसरी मागवलेली आहे, तर ती येईल तेव्हा मी तुम्हाला दाखविलच. पण हे मला गादीसाठी कवर पाहिजेच होतं, नाही तर गादी खराब होती ना. तर हे कवर मागवलेलं आहे. असं कसं दिसतोय मला नक्कीच सांगा. कसं तरी ॲडजस्ट केलेलं आहे, थोडाफार कमी आहे इथून, पण ठीक आहे असू द्या, चालवून घेऊ. कुठं ते वापस करायची झंझट आणि ते ठेवायचे मग परत दुसरा मागवायचा. त्यामुळे जाऊ द्या, जसं आहे तसं बेस्ट आहे. कसा वाटला तुम्हाला मला कमेंट करून सांगा. आता आवरते मी. बाकी व्हिडिओ पॉसिबल झालं तर येईल आज, नाही तर काही सांगता येत नाही. तर चला आवरल्यावर बोलते.
तर फ्रेंड्स सॉरी, खूप गडबड झाली माझ्याकडून, माझं लक्षच नाही राहिलं व्हिडिओ कंटिन्यू करायचं. मग डायरेक्ट सकाळी उठल्यावर लक्षात आलं, अरे काल आपण व्हिडिओ एंडच केला नाही. तर मी तुम्हाला नंतर बोलते म्हणली आणि विसरून गेली. नंतर काय तुम्हाला तर माहिती आहे, एक तर लाईव्ह खूप उशिरा झाली कालची आणि त्यामध्ये मग सगळं ट्रेस, मग जेवण वगैरे केलं आणि डायरेक्ट झोपली. म्हणजे बिस्तरवर पडल्या कधी झोप लागली तर कळलंच नाही, माझं लक्षातच नाही राहिलं व्हिडिओ कंटिन्यू करायचा, एंड करायचा. तर असू द्या, या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ जो बघत आहेत तुम्ही, तो व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल, कारण मंगळवारचा व्हिडिओ आहे तो. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय.